झोपू, उठ उठ राधा, प्लीज उठ राधा. राधा सॉरी झोपायचंय. झोप येते. हो झोपायचंच आहे आता, खोलीत जाऊन झोपायचंच आहे. हो मला पण झोप येते. चल हो चल झोप आली ना, चल. बाटली फुटली. राधा कसला आवाज झाला? कसला आवाज झाला रे सुमित? अहो आपल्या खिडकीजवळ काहीतरी फुटल्याचा आवाज आला. दादा काहीतरी पडलं का? फुटलं? आवाज आला ना काहीतरी. काय बरं? अय्या हे दोघं काय करते तिकडे? काय आणि ही काय, ही अशी काय करते? बाई दारू बिरू प्याली की काय? हा दादा दारू प्यायली वाटतं ही. हा बापरे, आपल्याला हिची ही बाजू माहितीच नव्हती. राजस नाही बाबा, ते आत्या अगं ते तू काहीही बोलू नकोस. आम्हाला दिसतंय सगळं डोळ्यांना. आम्ही काय मूर्ख आहोत का? आणि दादा तर अजिबातच नाही. त्याला तर दारूचा वास असा करेक्ट ओळखता येतो. हा म्हणजे येत असेल ना. मला पण माहितीये हे पितात ना, कधीतरीच पितात, थोडेसेच पितात. म्हणून मग मला माहितीये, कळतं. तुला कळतं ना? हो बघ जा तपास तिला. हो. दादा आत्या ऐक ना. कुठे गेला होतात तुम्ही? हा दादा खूप प्यायली दारू. आमच्या यांच्यापेक्षा पण जास्त वास येतो ना. बाबा ते ही चुकून दारू प्यायली. आम्ही गोळा खायला गेलो होतो आणि गोळा विराजस. आणखीन गोळा खायचा आहे का तुला? इथे तुझ्या पोटात अजून पण दुखतंय का? तू थांब. तुम्ही सगळे असे गोल गोल का फिरतोय? एका जागी थांबा ना सगळे. विराजस म्हणजे तू माझ्याशी खोटं बोललास. काय रे विराजस, या मुलीने तुला इतकं नादाला लावलं की तुला चांगल्या वाईटाचं बाणे राहिलं नाही. तुझ्या आत्याशी खोटं बोलतोयस तू? वहिनी तू त्याला का बोलतीयस? हिनच नादाला लावला असेल त्याला. हिच्यामुळेच खोटं बोलतोय तो. मला तर वाटतं हिनच दारू प्यायला सांगितलं असेल ना. अगं आत्या सांगितलं ना तुला एकदा, जे झालं ते चुकून झालं म्हणून मी- राजस घरातल्यांशी बोलताना आवाज खाली ठेवायचा, पातळी सोडायची नाही. सॉरी बाबा, मी खरंच सांगतोय, हे सगळं चुकून झालं. चुकून त्या गोळ्यामध्ये दारू ओतली आणि मग नंतर हे सगळं. चुकून? इतकी दारू ही चुकून पेले का चुकून या शब्दार मुद्दामून प्यायले? नाही बाबा, हा त्या दिवशी काय बोलत होता? हिचा काय गुन्हा आहे? इराजदारांच्या इब्रतीला दाग लावला हा हिचा गुन्हा आहे.
बिराजदारांची इज्जत धुळीला मिळवते हा हिचा गुन्हा आहे. खरं आहे तुमचं. विराजेस, ही असली मुलगी तू सून म्हणून घेऊन आलायस घरात? आई अगं, एक शब्द बोलायचा नाही हा? ही असली थेर करणारी मुलगी तू आमच्यावर सून म्हणून लागतोयस? नाही तर काय, ही असली सून दारुडी. बाई, दादा, काही संस्कार बिस्कार आहेत का नाही? कुठनं असणार संस्कार हिच्यावर? कुठे रस्त्यावर जन्माला आली माहित नाही, आई बापाचा पत्ता नाही, कोण लावणार हिला संस्कार? आणि अशा मुलीला आम्ही सून म्हणून स्वीकारायचं? आम्ही काही हिच्यासारखे रस्त्यावर पडलेलो नाही होत. बिराजदार कुटुंबाला एक प्रतिष्ठा आहे, एक मान आहे, आणि हा मान जर कोणी कमी करत असेल तर अशा चुकीला माफ केलं जाणार नाही. करेक्ट करेक्ट बोलतोयस दादा तू. हकलूनच द्यायला पाहिजे, ताबडतोब हकलून देतो तिला. नाही नाही आत्या, प्लीज. बाबा 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 प्लीज, मी हात जोडतो तुमच्या समोर. प्लीज आम्हाला हाकलू नका. हिची तब्येत बरी नाहीये. प्लीज 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 बाबा. अच्छा, मग काय आरती करायची तिची का देवारात नेऊन ठेवू? हा, हे बघ विराजस, दादा जे काय करतो ना ते बरोबर करतोय. तिला हकलूनच द्यायला पाहिजे. आता बरी मी बोलतोय ना. जा, दोघंही आज जा. माझ्या नजरेसमोर थांबू नका. सॉरी बाबा, सॉरी. चल राधा. काय झालं विराजस? बाबांना गोळ्या आवडलं नाही का? राधा चल. बस 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 राधा. इकडे इकडे इकडे, डोकं इकडे, डोकं इकडे. राधा राधा इकडे. पाय पाय वर घे, पाय वर. राधा राधा ठीक आहेस का तू? ए राधा.